तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल. तर सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल बोनकडे 11 बोनकडे टीमचा मोसिम बलोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच. एक षटक टाकलं आणि सगळ्यात महत्त्वाच्या विकेट्स तकदीर पाटील आणि भानुदास मात्रेला मात्र बाद केलं होतं आणि फक्त 4 धावांचं षटक टाकलं. आणि मोसिम यायचंय आपण. मोसिब असेल आज माजिद नाही कदाचित. कमालीचं षटक पॉवरच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि 2 फलंदाज बाद केले. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. कायरा स्पोर्ट्स गोठेघर ब विरुद्ध अयंश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या 2 टीम्स मध्ये मात्र होते मॅचला सुरुवात. आशिष कडू साहेबांना विनंती करतो. कडू साहेब या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. काय सुंदर गोलंदाजी राहिली कारण पहिल्या षटकामध्ये सामन्याला कलाटणी दिली. तकदीरसारखा महान विकेट्स एका षटकामध्ये 2 विकेट्स कमावल्या सामन्याला एकतर्फी कलाटणी देण्याचं काम या जिगरबाज गोलंदाजाने केलं आहे. अभिनंदन तुमचं. ओमकेश गोंदली याला विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारायचा प्लीज. यशवंत ओळेकर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केलं जाईल. ओमकेश दादा या आपण आणि आपला सन्मान स्वीकारा. ओमकेश साहेबांचा सन्मान इथे केला जाईल आदरणीय यशवंत दादा ओळेकर यांच्या शुभ हस्ते. तर पहिलं षटक घेऊन विकी भोईर तयार होतोय. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह विकीच्या हातामध्ये. गणेश ओमकार साहेबांचा ओमकेश साहेबांचा सन्मान इथे होताना पाहतो. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24च्या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं पेंदरगावचे अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व PK भोईर साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेस पहा समोर आडवा पाटनं खेळण्याचा प्रयत्न परंतु सोपं नाहीये विकी भोईरची गोलंदाजी फेस करणं. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर वरच्या लेवलचा गोलंदाज आहे. ऑफ कटर लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतील. ऑफ ब्रेक पाहायला मिळतील. वेगानं यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतील. बाउन्सर्स तुम्हाला पाहायला मिळतील या गोलंदाजाकडून. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विकी. इथे पहा शॉट ऑफ लेंथ होता. पूल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला आणि हे बऱ्याच वेळेला चित्र पाहायला मिळतोय. पहिला धक्का इथून मात्र बसेल कायरा स्पोर्ट्स गोठेघर ब संघाला. सलामीवीराला खातही उघडू दिलं नाहीये. भोपळाही फोडून देता 0 या धावसंख्येवर गणेश डिंगोरे यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. तर विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक येते विकी भोईर साठी. कोणत्याही दाराव्याच्या कोणत्याही गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. संजय चौगुले साहेबांच्या वतीनं कोणत्याही गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. बऱ्याच वेळेला दारावे टीमसाठी ते पारितोषिक लावत असतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. विकी भोईर गोलंदाजी मार्क मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. तेज तर्रार आणि सध्याच्या घडीला व्यावसायिक जगतामधून मात्र या गोलंदाजाला प्रचंड मोठी मागणी आहे. अनेक स्पर्धांमध्ये कुठेही ओपनच्या टुर्नामेंट्स असतील तर नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. SPL यावर्षी मिस केली त्यांनी. खरं तर सांगी प्रीमियर लीग नुकतंच लग्न सुद्धा झालंय या खेळाडूचं. चौथ्या चेंडूकडे आणखीन एक कमालीचा वेग पाहायला मिळाला. कोलवट टप्प्याचे चेंडू मात्र परीक्षा घेतील फलंदाजांसाठी. सोपं नसेल इथून मात्र पहिलं षटक फेस करणं. कोठेकर ब संघ जरूर एक दिग्गज संघ आहे, नामवंत संघ आहे, परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिली ना सध्याच्या घडीला ओपनच्या जगतामधील मात्र हा प्रख्यात बॉलर आहे. आणि विकी भोईर इथे मात्र एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू सोडत असताना स्लोवर वन चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं होतं. संधी होती इथे. या ओव्हरमधली कदाचित पहिली धाव येते. इथे पहा कारण निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये जरूर होता परंतु विकी पहा नाराज आहे. कारण इथे एखादा विक्रम बनवण्याच्या तयारीमध्ये असतो. त्याची मानसिकता गोलंदाजाची तशी असते कारण माझ्या गोलंदाजीवर एकही धाव गेली नाही पाहिजे एवढं तो बघत असतो. आणि अशा वेळेला मात्र स्लोवर वन केलाय
त्या स्लोवर वनवर फसवणं सुद्धा फार गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला स्लोवर वन लवकर पिक केले एखादा मोठा फटका येऊ शकतो. त्यामुळे फसवल्यानंतर झेल उडाल्यानंतर जर झेल होऊ शकला नाही तर तो नाराज नक्कीच होतो गोलंदाज. वेगवान यॉर्कर सरळ जाऊन मात्र स्टंपवर आदळतोय. परफेक्ट यॉर्कर आणि इथे मात्र विकीनं आणखीन एक सफलता अर्जित केले. काय चेंडू होता पाहू शकता पुन्हा एकदा रिप्ले मधून पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. इथे मात्र कोणतीच संधी नव्हती जयंत डिंगोरेसाठी. हा ही फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. दोनही सलामीवीर मात्र शून्यावर परतलेत पाहू शकता. परफेक्ट यॉर्कर वेग सुद्धा प्रचंड आणि अगदी बुंध्यात जाऊन पडला. दोन सलामीवीर शून्यावर बाद केले ते विकी भोईर आणि या ओव्हरमध्ये धाव आली ती फक्त एक. ती धाव सुद्धा झेल उडाल्यानंतर खरं समोर चेंडू पडल्यानंतर आली होती. अन्यथा बॅड ओव्हर तुम्हाला पाहायला मिळाली असती. कमालीची बॉलिंग सुपर बॉलिंग पहिल्याच ओव्हरमध्ये विकी भोईरनं फक्त एक धाव देत तब्बल 2 फलंदाजांना दाखवलाय तंबूचा रस्ता. तर धीरज भोईरसाठी एक पारितोषिक येते. विकेट हॅट्रिकसाठी विपुल तांडेल यांच्या वतीनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. म्हणजे संजयजी चौगुले यांच्याकडून 3000 आहे. 5000 मिळू शकतील विकेट हॅट्रिकला. इथून मात्र धीरज भोईर नुकताच सांगीम प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगला परफॉर्मन्स. गोवा येथे जाऊन पहा कमालीचा पल्लूस खूपसा फटका. कमालीचं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळतंय. बॉल चाललाय तो सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. बऱ्याच वेळेला मात्र असे स्ट्रोक्स आजकाल सगळ्याच प्रेक्षकांना सुद्धा पाहायला आवडतात. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा हा फटक्याचा अवलंब केला होता यावेळेस मात्र फलंदाज रोहन शेळकेनं. परंतु बऱ्याच वेळेला उद्याच्या किंवा आत्ताच पासूनच रोहनच्या चाहत्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर कदाचित हा फटका आता मात्र पाहायला मिळेल. धीरज भोईर पुन्हा एकदा. यावेळेचा हा चेंडू अगदी जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. थोडासा फुटवर्क दाखवावा लागेल रोहन शेळके. त्याचबरोबर अमित बांडे हे 2 खेळाडू आता मात्र खेळपट्टीवर आहेत. अमित बांडे सुद्धा तेवढाच विस्फोटक हा फलंदाज ओळखला जातो आणि फार मोठी जबाबदारी आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये बिलकुल धावा आलेल्या नाहीत. मागचीच मॅच होती. आजच्या रात्रीमध्ये मात्र सगळ्यात जास्त धावा बोनकोडे संघाने केल्या होत्या 50. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ कडून वाडी स्ट्रॉंग ऑफ कडे सरकत असताना एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 36 या आकड्यावर. सगळ्यात जास्त क्रिकेट खरं तर केबी काका मैदानावर तुम्हाला इथून पाहायला मिळेल आणि खेळलं सुद्धा जातं. बरेचसे संघ या फुलबेन नोड परिसरामधील याच मैदानावर सराव त्यांचा राहतो. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्गच्या शेवटच्या रात्री मात्र या ठिकाणी उपस्थित आहे. यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. लॉंग ऑफला सिंगलच येईल. एकेरी धावेनं हा स्कोर कार्ड थोडासा मूव्ह करत राहायला लागेल कारण सुरुवात एवढी अडखळत झाले ना. सुरुवात प्रचंड दबावाखाली गेले कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव होती आणि त्यात दोनही सलामीवर शून्यावर. आणि अशा परिस्थितीमध्ये रोहन आणि अमितला मात्र एक चांगली भागीदारी करावी लागेल. क्रॉस बॅटेड हा फटका ऑन साइडला स्ट्रेट टू द मिड विकेट. कॅप्टन सचिन यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू पडतो आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज परतीच्या प्रवासाला. धक्का क्रमांक 3 गोठेकर ब संघ कायरा स्पोर्ट्स 3री विकेट गमावतोय. 4थी रात्र आहे या स्पर्धेची. मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर आणि ग्रामस्थ मंडळ तरघर यांच्या वतीनं. मॅट्रिक्स म्हटलं की राहुलजी मेहता मॅट्रिक्स लँड अँड डेव्हलपर्स ज्यांचं प्रमुख योगदान या स्पर्धेसाठी. नेहमीच ओळ्याच्या मैदानावर सुद्धा मॅट्रिक्स ट्रॉफी पाहायला मिळाली होती ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांची. त्यावेळेस सुद्धा राहुलजी मेहता त्यांची ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळाली होती. एकदा बंगारपाड्याच्या मैदानावर सुद्धा खूप चांगली स्पर्धा राहुलभाई मेहता यांच्या वतीनं मात्र आयोजित करण्यात आली होती. क्रिकेटवर सुद्धा विशेष प्रेम आहे राहुलभाई मेहता यांचं आणि ते नेहमीच गेले 2-3 वर्ष आम्ही सातत्यानं पाहत आलोय. यावेळेस हा चेंडू कट होत गेला.
आणि खासियत आहे या डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजाकडे ब्लॅक कटर चेंडू उजव्या त्याच्या फलंदाजांना नेहमीच त्रास देत असतात आणि त्याच्यामध्ये हा चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आमचे साथी गुणसंख्या लेखक सचिनजी पाटील ओलवे आम्हाला कळवतात 1 बाद आणि 3 बाद आणि 7 जावा धावफलकावर आहेत. म्हणजेच काय या ओव्हरमध्ये 6 आल्या. पहिल्या षटकामध्ये 1च जाव आली होती, 2 गडी बाद झाले होते आणि धीरज भोईनं सुद्धा 1 गडी बाद केलाय. थोडीशी नामुष्की पाहायला मिळते परंतु बाउन्स बॅक करावा लागेल कारण कायरा स्पोर्ट्स गोटेकर ब संघ सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये अनेक मोठ्या मैदानामध्ये मोठ्या संघाच्या विरोधामध्ये बऱ्याच वेळेला मोठ्या खेळ याच सगळ्यांनी केले. अतिश बांडेकडून मी तर म्हणेन विशेष कामगिरीची अपेक्षा आहे ती सगळ्याच प्रेक्षकांना कारण अतिश बांडेचा खेळ जर जोडून पाहिला असेल ना तर अतिशय विस्फोटक असा फलंदाज आहे. परंतु समोर तेवढीच गोलंदाजीतली धार पाहायला मिळेल आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर हा मच्छिंद्र स्मृती दाराबे आज अयांशच्या नावाने खेळतोय परंतु अनेक मैदानावर मात्र अनेक स्पर्धांमध्ये यंदाच्या वर्षी चमकदार कामगिरी केले. नुकतीच झालेली ओमसाई बंगारपाडाची स्पर्धा सुद्धा या संघानं जिंकली होती. तृतीय क्रमांकाचा मानकरी मात्र राहिला होता. प्रत्येक आठवड्यामध्ये कुठे ना कुठे ट्रॉफी नेहमीच ठरलेली आहे. आडवा पॅटनं समोरच्या दिशेला यावेळेस मात्र फटका लॉंग ऑन क्लिअर करतोय. गरज होती एका मोठ्या फटक्याची आणि तो फटका मात्र कायरा स्पोर्ट्स गोटेकर ब संघाला अमित बांडेच्या बॅट मधून मिळवून देतोय. षटकार सुरुवात झाले इथे मात्र विस्फोटक खेळाला. कॅप्टन आले सचिन नाईक आणि सचिन नाईक कॅप्टनचं मात्र जंगी स्वागत करण्यात आलंय ते या षटकारानं. 2 ओव्हर्समध्ये 7 होत्या. पहिल्याच बॉलवर आता मात्र 13 धावांवर जाऊन पोहोचलाय तो स्कोर कार्ड कायरा स्पोर्ट्स कोठेकर ब संघाचा. फुल टॉस बॉल फक्त कड इथून मात्र फक्त आउटसाइड एज पहा अगदी जाणून बुजून हा फटका खेळलाय. गलीमध्ये बीट करत डीप तडमान बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा पार 4. चौकाराच्या 6 मात्र धावसंख्या पुढे लोटवली जाते. 17 वर स्कोर. स्मार्ट क्रिकेट खेळलं जाते. हा लोव फुल टॉस होता माहिती आहे अतिशला सुद्धा कारण इथून मात्र मोठा फटका लोव फुल टॉस बॉलला खेळणं कठीण आहे. फक्त दिशा दिली त्याला माहिती होतं इथून गॅप शोधली तर आपल्याला धावा मिळतील आणि ते मात्र त्यानं परफेक्टली केलंय. इथे पहिल्या 2 बॉलवर सचिन नाईक यांच्या धावा आल्या त्या तब्बल 10. पहा लगेचच काही टिप्स थोडीशी चर्चा आता मात्र करत असताना सचिन नाईक बरोबर धीरज सुद्धा हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. जरूर सिनियर खेळाडू आहेत या टीम घडवले सचिन नाईक या नावानं अनेक यंगस्टरना हाताशी घेत मात्र हा संघ बनवलाय आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर रायगड ठाणेमधील एक अव्वल दर्जाचा संघ म्हणून हाच अयांश मच्छिंद्र स्मृती दाराबे या संघाकडे पाहिलं जातं. मोस्ट फेवरेट टीम आहे बऱ्याच जणांची दाराबे. पाहूया सचिन नाईक कसा कमबॅक करतील. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा पॅटनं लॉंग ऑन कडे खेळून काढला. अतिशनं मात्र संपूर्णपणे हा स्कोर कार्ड सावरत असताना आतापर्यंत 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि टीमची टोटल मात्र माफ करा अमित आणि या टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 18 या आकड्यावर. अमित बांडे आणि अतिश बांडे अशी जोडी आहे. आता मात्र अतिश तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. चेंज ऑफ पेस स्लोवर 1 धीम्या गतीनं सोडलेला हा बॉल लवकर ओळखला आणि अगदी ढकललं मिड ऑफ कडे. सिंगल येते. हे ओळखणं सुद्धा मी तर म्हणेन कसोटी असते फलंदाजांसाठी आणि स्लोवर 1 ओळखता आला नाही तर बऱ्याच वेळेला मिस्टामिंग स्ट्रोक्सवर विकेट जाण्याची शक्यता मात्र असते. परंतु इथे मात्र सिंगल रन. आता चांगला ताळमेळ दोन्ही बंधूंमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला अमित दुसऱ्या बाजूला अतिश. दोघांनी थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न मात्र केला आणि गरज होती एका भागीदारीची. चांगला बॉल. यावेळेस मात्र वेग पहा प्रचंड होता आणि तेवढाच वेगानं मात्र इथे फुल लेंथ हाताळला गेला. जॉर्क करण्याचा प्रयत्न अगदी बुंध्यात सोडला होता चेंडू आणि त्याचमुळे पटकन टाइम करता आला नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. जरूर पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या असतील परंतु तदनंतर सुद्धा माझ्याकडे ती कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि आजपर्यंत अनेक मैदानावर मात्र इथून या गोलंदाजानं कमबॅक केलंय. पहा चेंज ऑफ पेस फिंगर रोल केले होते. स्लोवर 1 हाताळला गेला. फसवलंय. चक्रावून टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळते ती कॅप्टन सचिन नाईक कडून. इथे पुढच्या 4 बॉलमध्ये शेवटच्या फक्त 2च धावा दिल्या त्या सचिन नाईक यांनी. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळतील त्या 19 धावा. 19 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. हॅलो. त्याचबरोबर सन्मान्य अतिथी आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय राहुलजी म्हात्रे, संदीपजी वाजेकर, प्रदीपजी म्हात्रे
नहुजी म्हात्रे आणि सोमनाथजी केनी, त्याचबरोबर मोरावे गावचे आदरणीय मयूरदादा म्हात्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ओव्हर टू दीपक पाटील सर. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. इथून 19 धाबा झाल्यात. एक 15 धाबा शोधाव्याच लागतील म्हणजे, आणि आता एक चांगलं स्कोर कार्ड मात्र ठरवू शकेल. कारण या मैदानावर आज पाहिलं आजच्या रात्रीमध्ये फारशा दिग्गज फलंदाजांना सुद्धा धावा करता आलेल्या नाही आहेत. त्यामुळे एक सॅटिस्फॅक्शन असेल इथून जर 35ची धावसंख्या गाठली, 35च्या आसपास जरी हा धावफलक गेला, चांगली फाईट पाहायला मिळेल या मॅचमध्ये. भावेश नाईकचा आणखीन एक बुंद्यात पडलेला चेंडू. ही सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर या संघाचा मात्र फॉर्म जबरदस्त आहे. सगळेच गोलंदाज विकी, धीरज, सचिन, भावेश सध्याच्या घडीचा पाहायला गेलं तर दिग्गज यंगस्टारपैकी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू अवॉर्ड द्यायचा असेल तर नक्कीच भावेश नाईकला द्यावा लागेल, कारण जो फॉर्म मात्र त्याने ठेवला आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला आहे लॉंग ऑनकडे, सिंगल येते फक्त. एकेरी धावेनं धावसंख्या मात्र वाढ. सोपं नसेल इथून त्या धावा सुद्धा करणं. 20 धावा आत्तापर्यंत झाल्यात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि अमित आणि आतिश एकमेकांना हेच सांगत असतील कमीत कमी 2-1 मोठे फटके आपल्याला शोधावे लागतील तरच ही धावसंख्या मात्र 30च्या पुढे, आणि 30च्या पुढे धावसंख्या गेली तर नक्कीच चांगली फाईट पाहायला मिळेल. कारण चांगली गोलंदाजी आहे ती कायरा स्पोर्ट्स गोटेकर ब संघाकडे सुद्धा. ओव्हर द विकेटनं यावेळेचा हा बॉल ड्राईव्ह केलाय वाडी लॉंग ऑफला. इथे मात्र मिसफिल्ड. क्षेत्ररक्षण मात्र खराब त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि बॉल चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकारानं मात्र इथून धावसंख्या मात्र पुढे वाढेल, परंतु गोलंदाज नाराज असेल भावेश, कारण असं क्षेत्ररक्षण बिलकुल एक्सपेक्टेड नाहीये. दीपक ठाकूर त्या ठिकाणी होते. बऱ्याच वेळेला दीपक ठाकूर सुद्धा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा हे 4 पैकी एखादा गोलंदाज या स्क्वॉडमध्ये खेळत नाही तेव्हा फार मोठी जबाबदारी दीपक ठाकूरवर सुद्धा असते या टीमची. नॉट एक्सपेक्टेड. 4 धावा मिळाल्या, गरज होती टीमला. यावेळेस मात्र बॅक टू द बॉल ड्राईव्ह. भावेश नाईकनं फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न मात्र पुरेपूर केला. सिंगलच येते. एकेरी धावेनं धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 25 या आकड्यावर. 25. एखादा मोठा स्ट्रोक इथून मात्र सजबाबा लागेल. पाहूया आतिश बांडेच्या बॅटमधून एखादा मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह पाहायला मिळतोय स्ट्रेट टू द दीपक ठाकूर. नाही चुकी करणार इथून मात्र फलंदाज होईल बाद. अतिशय खेळी संपुष्टात. आणखीन एक सफलता मात्र दाराबेट टीमला. भावेश नाईकला ही पहिली सफलता. अतिश बाद होतोय फक्त 2 धावा काढून. आता शेवटचा चेंडू असणार आहे. नवीन फलंदाजाला हा शेवटचा चेंडू खेळावा लागेल. खरं तर या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर धावा ज्या केल्या त्या सगळ्या बऱ्यापैकी धावा 2 चौकार 1 षटकार जो अमित बांडेच्या बॅटमधून सगळ्यात जास्त धावा टीमसाठी आल्या होत्या. परंतु सुरुवातीला सलामीवीरांचं योगदान नव्हतं या मॅचमध्ये. बऱ्याच वेळेला गणेश डिंगोरे सगळ्यात विस्फोटक फलंदाज या टीमचा, परंतु तो अगदी स्वस्तात बाद झाला. 2 चेंडूवर तदनंतर विकेट प्राप्त केली होती. विकी भोईला क्रेडिट द्यावं लागेल. जो दबाव आणला ना तो विकी भोईच्या षटकानं आणला. या बॅकफुटला जाऊन कट केलाय. ओ व्हॉट अ फिल्डिंग. कमाल केले त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला. कारण इथून बॉल निसटला असताना तर 4 मिळाल्या असत्या, परंतु ओव्हर थ्रो झालाय. 4 नाही तो 3 सही. 3 तर मिळाल्या इथे मात्र त्या गोठेकर ब संघाला. परंतु काय दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. प्रतीक भोईर त्या ठिकाणी होते. एका क्षणाला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की पटकन हा इथून चौकार जाईल, परंतु या 3 धावांच्या बरोबरीनं थोडंसं सॅटिस्फॅक्शन असेल. धावसंख्या मात्र समाधानकारक धावसंख्येकडे लोटले. ही धावसंख्या 28 धावा झाल्यात पहिल्या इनिंगमध्ये आणि 29 धावांचं लक्ष या मॅचमध्ये असेल. घाम गाळावा लागेल तो कायरा स्पोर्ट्स गोठेकर ब संघाला या मॅचमध्ये. या लढतीतील विजेता संघ मात्र खेळेल बोनकोडे 11 बोनकोडे संघाच्या विरोधामध्ये. आणि त्याचमुळे बोनकोडे संघ सुद्धा जवळून वाट पाहत असेल कोणता संघ मात्र आपल्याला इथून मात्र येईल. त्यामुळे त्यांचा सुद्धा खेळ या मॅचमध्ये पाहत असेल. परंतु पाहूया कायरा स्पोर्ट्स कोठेकर ब संघ मात्र या धावसंख्येचं यशस्वी संरक्षण करणार की अय्यांश 11 मच्छिंद्र स्मृती दाराबे. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर त्या संघाची दहशत दरारा मात्र संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेट अनुभवत आहे. कॅप्टन सचिन नाईक यांचा संघ या धावा मात्र सहजतेनं चेस करून
बोनकोडे संघाच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी सज्ज होणार. नक्कीच दुसरं सत्र मात्र चांगलं तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचचं. आणि जशी होईल मॅचला या इनिंगला सुरुवात, ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये राहुलजी शिरसाट अर्थातच प्रिन्स यांचा आवाज. थँक्यू. तर येस, थँक्यू. दीपकजी पाटील फ्रॉम पयसपे यांचा आवाज तुम्ही ऐकला पहिल्या सत्रामध्ये. मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 पर्व नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरगर व ग्रामस्थ मंडळ तरगर 40+ मॉर्निंग ग्रुप उलवेनोड यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्वर्गीय सौ संध्या रुपेश मोहिते व स्वर्गीय शैलेश नामदेव मोकल यांच्या स्मरणार्थ मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 या स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन. आज मात्र शेवटची ही रात्र या स्पर्धेची आणि या अंतिम रात्रीमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि तमाम क्रीडा खेळाडूंचं आम्ही या मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24च्या माध्यमातून सहर्ष स्वागत आम्ही करतोय. वेलकम ऑल ऑफ यू. PTC लाईव्हच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक आमच्या समेत स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सर्वांचं देखील पुन्हा एकदा आजच्या अंतिम रात्रीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. कायरा स्पोर्ट्स गोटीकर बी त्यांच्या अगेन्स्ट अयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे अशी ही मॅच पहिल्या सत्राचा खेळ झाला. कायरा स्पोर्ट्स गोटीकर बी संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 27 धावा पूर्ण केल्या आणि 28 रनचं टार्गेट त्यांनी सेट केलं. अयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या टीम समोर आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेला खेळाडू भावेश नाईक. अनेक विक्रम यंदाच्या हंगामामध्ये ज्या खेळाडूंनी देखील पूर्ण केले. अनेक मायबाप प्रेक्षक आज मात्र खऱ्या अर्थाने खास या बॅट्समनची बॅटिंग पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत. आज नवी मुंबईमधून देखील अनेक प्रेक्षक आलेत, रायगडमधून देखील अनेक प्रेक्षक या ठिकाणी आलेत. त्या सर्वांचं, प्रत्येक मायबाप प्रेक्षकाचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. भावेश नाईक आणि विशाल भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. 28 रनचं लक्ष आहे. येणारे 24 बॉल आणि 28 धावा. 29 रनचं टार्गेट असेल. $29 रनचं लक्ष. ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. भावेश नाईक नवी मुंबई क्रिकेटमधला रायझिंग स्टार खेळाडू आणि गेली अनेक वर्ष टीम अयन शिलेवन मच्छिंद्र स्मृती दारावी या टीमसाठी ज्या खेळाडूने भरपूर महत्त्वाची कामगिरी ज्या खेळाडूची देखील आपल्याला पाहायला मिळाली. विशाल भोईर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर गोलंदाजीसाठी टीम कायरा स्पोर्ट्स गोटेकर बी या टीमच्या माध्यमातून इन्व्हाइट केले. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी आदी मडके नामक गोलंदाजाला भरपूर लांबचा प्रवास केलाय. ही स्पर्धा खेळण्यासाठी टीम कायरा स्पोर्ट्स गोटेकर या टीमच्या माध्यमातून मॅचला होईल सुरुवात. गोलंदाज आधी सज्ज होते. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते भावेश नाईक. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. हा फ्लाइट एट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर वेलकम षटकार. आधीच स्वागत केलं. पहिल्याच बॉलवर हेलिकॉप्टर उडवला समोरच्या दिशेने आणि षटकारांनी स्कोरबोर्ड ओपन झाले. टीम आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावी या टीमच्या माध्यमातून सलग जर 3 षटकार लगावले तर आदरणीय संजयजी चौगुले साहेब यांच्या माध्यमातून
3000 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालंय. आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावे टीमचे ते पॅकर आहेत. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. पंचांचा इशारा येईल. येस, इट इज अ वाईट बॉल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन देखील या ठिकाणी ॲड होते. 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं तर 7 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, पॉइंटला चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअपसाठी फिल्डर होता. एक सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्त्वपूर्ण मॅच, मैदानाच्या चौफेरीन जिथे नजर जाईल तिथे फक्त मायबाप प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा सरसे स्वागत करतोय. आकुड पद्धतीचा बॉल होता, थोडासा प्रभावित झाला बॅट्समन विशाल भोईर, परंतु निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला पहिल्याच बॉलवर ज्या प्रकारे षटकार आला त्यानंतर रणनीती बदलली गोलंदाज आदी मडकेने. कुठेतरी कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस आहे तो मानस सत्यामध्ये उतरवण्यासाठी अशाच प्रकारची गोलंदाजी मात्र आदी मडकेला करावी लागेल. आठ धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. या मोमेंटला फक्त दिशा दिली. अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक, डोळ्याशी पारणं फेडणारा फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार येतोय विशाल भोईरच्या बॅटमधून आणि टीमची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 12 धावा. तुमची सुरुवात जर चांगली असेल तर तुमचा शेवट देखील चांगला असतो. परंतु जर या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल ना, पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली कायरा स्पोर्ट्स गोटेकर बी या टीमने, असं वाटलं होतं की मोठं लक्ष पाहायला मिळेल. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू जाईल की काय, परंतु भरपूर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. DRS या ठिकाणी घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. चला तर पंच नो बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन 1 रन या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. 9+2 टोटल 3 रन मिळतील आणि फ्रीची संधी असेल बॅट्समन विशालच्या खात्यामध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल ऑक्टोबर महिन्यामध्ये 2007 साली ज्या प्रकारे आफ्रिडीचा बॉल आला त्यानंतर प्रत्येक बॉलवर, प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी बॅट्समनला मिळत गेली. संधी प्राप्त झाली बॅट्समन विशाल भोईरला. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, चेंडू चाललाय डीपमधून, फिल्डर बॉल खाली येईल तत्पूर्वी फक्त एकेरीच धाव या ठिकाणी मात्र जर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 रन, 16 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 16 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा आधी सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना या मोमेंटला फटका चांगला आहे. बॉटमॅनचा चांगला वापर, थेट आमच्या कॉम बॉक्सला सलामी देणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 20 रन. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते, परंतु त्यांना बेधून मोठे फटके खेळायचे होते. पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं ना तर षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आज चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ओव्हरचा खेळ झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत, त्या म्हणजे बिनगडी बाद 20 रन.
20 run on a scoreboard, loss of 0 wicket after first over complete. समीकरण बदलले येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 9 रनची गरज. क्रिकेटरची तीचा के आहे. धावा डिफेंड होतील की धावा चेस होतील हे प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका केला. डीपमध्ये फिल्डर होता. 17 चेंडू आणि आता मात्र 8 रनची गरज. चला बोनखडी संघाचा संघनायक आपण या अतिथी कक्षेमध्ये विराजमान व्हा, कारण यानंतर लगेचच आपण नाणेफेक केली जाईल. बोनखोडे संघाचा संघनायक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्विच हिट केलाय. भावेश नाईकच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक मोठा फटका. हा स्विच हिट भावेश नाईकला सुपर हिट करतोय. या स्ट्रोकवर चौकार. सुमधुर संगीत डीजे मास्टर सूरज HDC च्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा फटका. चेंडू चाललाय 4 रनसाठी. भावेश नाईकच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. हा विजयाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा सामना जिंकलाय आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमने. हार्डलक टीम, कायरा स्पोर्ट्स, गोटेगर बी टीम, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24च्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. आणि टॉससाठी आहे टीम मच्छिंद्र स्मृती दारावे, अर्थातच आयन 11 मच्छिंद्र स्मृती दारावे टीम कॅप्टन सचिनजी नाईक आणि बोनकोडे टीमचे कॅप्टन विनीत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच विकी भोईर. 1 धाव खर्च करून ज्याने 2 विकेट प्राप्त केले असा विकी भोईर ठरलाय या मॅचचा हिरो. पहिल्यांदा नाणेफेक केली जाईल. आशिष दादा यायचे आपल्या शुभ हस्ते. आशिष कडू दादा आपल्या शुभ हस्ते तर नाणेफेक केली जाईल. यायचे नाणेफेक करा. अतिशय सुरेख खेळ.